डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज या महापुरुषांना, या संत पुरुषांना आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना प्राध्यापक शिवपाई योगेश माणिकराव चिकडगावकरचा हा मानाचा 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 मुजरा. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात हिंदू परंपरेत, लोकसंस्कृतीत कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गजानन गणपतीच्या वंदनेने, त्याच्या स्तवनाने होत असते. आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात देखील आम्ही कदमराई गोंधळाच्या माध्यमातून गणाने करणार आहोत आणि गण आहे कवी हैबती यांचा. त्या गणाने जरा सुरुवात करणार आहोत. पण त्याच्या आधी ज्या आदिमायेनं, ज्या जगज्जननीने, ज्या रेणुकेने, ज्या चंडिकेने, ज्या अंबिकेने, ज्या भवानीने या विश्वाची निर्मिती केली, तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं, त्या माझ्या आदिशक्तीचं जरा स्मरण करूया आणि मगच गणाला सुरुवात करूया. आई राजा लोक आहेत म्हणून लोककला, तमाशा कला जिवंत आहे आणि वसंतराव अण्णांसारखे लोक आहेत म्हणून असे तमाशा महोत्सव देखील जिवंत राहत आहेत, ते भरतायत. अण्णांसाठी देखील जोरदार टाळ्या. आणि आता करूया गणाने सुरुवात. अरे श्री गणपती व सरस्वती नमो गणपती, नमो गणपती. Thank you.
जिसने माँ बाप को अपने पास रखा, जिसने माँ बाप को अपने पास रखा, जिसने माँ बाप को अपने पास रखा, अनकेला हाता पाळामाते गोंधळातील ग्रंथ झाला. पण तमाशा महोत्सव आहे. जरा तमाशातील पारंपरिक गाण्याची झलक दाखवतो आणि मग गोंधळाला पुढे जातो. चालेल का? चालेल. चिकटगावकर माझं नाव आहे, माझ्या नावात चिकटपणा आहे. तुम्ही बोलायला चिकटपणा का करता? चालेल का? मग पठ्ठे बापूराव यांचा पारंपरिक ढोलकी फळाच्या तमाशातील गण जरा ऐकवतो. तुमचं लेकरू समजून गोड मानून घ्या, कारण मी देखील अजून लोकांना शिकतोय बरं का. आयुष्यभर शिकत राहील.